विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल अहो शुभ शकून झाला. देवी आईने आशीर्वाद दिला. दिगुशेठ, देवीला वाहिलेलं फूल तुमच्या डोक्यावर पडलं. आता चिंता सरली. नक्कीच शुभ होईल. हे काय झालं बाबाजी? हे काय झालं? विठुराया विठुराया तेव्हा चमत्कार चमत्कार झाला. चमत्कार झाला. ही तर फक्त सकुताईची पुण्याई. धन्य धन्य सकुताई. मी या डोळ्यांनी पाहिलं. भक्तासाठी देव धावून आला. धन्य सखूबाई. धन्य इच्छाला. हे तर चेटुकत दिसतंय. अन्नसरबंदी. सकुताई सकुताई तुम्ही इथं काय करताय? गंगा मावशी तू बरी झालीस? होय सखूबाई. माझी गंगी बरी झाली तुमच्या. सकुताईंनी मला बोलवलं. राणी भानामती. भानामती. बळी हवाय मला. बळी. चमत्कार झाला. चमत्कार झाला. मावशी बघा बघा माझी गंगा मावशी बरी झाली. बरी झाली माझी गंगा मावशी. सकुताईच्या हाकेला इट्टल हो दिली. आणि चमत्कार झाला. अक्रीत झालं हो बाबाजी. आपला झेंडा फार जुळीत पडला आणि सकुचा झेंडा फडकला. आत्ताच्या आत्ता इथं काहीतरी करावं लागणार आहे बाहेर या. नाहीतर हे समधे या चिमुरडीला संत बनवतील
आणि तिचं राऊळ बी बांधतील. रमाई 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 काय झालं रमाई? अगं कुठे साप आहे, कुठे विंचू आहे रमाई? मला काही दिसत नाहीये. अगं बाई रमाई, अगं कुठे आहे साप, कुठे आहे विंचू? मला काहीच दिसत नाहीये. रमाई अगं भानावर ये. साप बीप तुझ्या अंगावरती कसे काय येतील? रमाई रमाई ते सखूचे अगं ते दागिने, त्यासाठी तिच्या अंगावरती साप विंचू चढणार होते ना. अगं मग ते तुला तुझ्या अंगावरती का दिसतात? सकू पळाली. देवा, हो या आता आपल्या मूळ रूपात. देवी, यावेळी तरी तुमच्या मनासारखं झालं ना सगळं? हो, बळी जायची तयारी दाखवून सखून निरपेक्ष प्रेमाचा कळस गाठला आणि तुम्ही तिच्या मदतीला धावून गेलात. आणि देवा, सखून गंगीला वाचवलं खरं, पण यावेळी तरी सखूला त्याचं श्रेय मिळणार आहे का? कसं आहे देवी? कळलं. कसं आहे ना देवी म्हणालात ना, तिथेच कळलं. हो, डाव तर पुरता आमच्यावर उलटलाय, पण पत राखाय हवी. दरारात टिकून राहायलाच पाहिजे. जय जिंगराबा! जय जिंगराबा! लक्ष द्या रे इकडं. इकडं बघा, लय मोठा दिसते बर का आज म्या आणि गुरु जिंगरोबा लय खुश आहेत. आता आम्ही आमच्या शिष्याची या सकूची कसोटी घेतली होय, आणि आमच्या आशीर्वादानं त्यात ती उत्तीर्ण बी झाली. ही समधी जिंगरोबाची लीला आहे. जय जिंगरोबा! जय जिंगराबा! हे काय अर्ध्याच लोकांनी जय म्हणलं? नाही 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 नाही, हे बरोबर नाही. या नागोजीला कोणाचाच बळी द्यायचा नव्हता, कोणाचाच नाही. ना त्या कोकराचा, ना गंगीचा, ना सकूचा, कोणाचाच नाही. आम्हाला फकस्त आणि फकस्त सकूची कसोटी घ्यायची होती आणि ती आम्ही घेतली. हा, आणि या सूर्याची ही फुलं झाली ती बी आमच्याच मंत्रशक्तीनं. आम्ही आमच्या मंत्रशक्तीनं गंगीला बरं केलं.
आता कुणाला बी घाबरायची गरज नाही. घाबरायचं नाही कोणी, कारण यो नागोजी सदैव तुमच्या पाठीशी आहे. बोला. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी. जास्त हुरळून जाऊ नग सखू. ही समधी लोक संत म्हणून तुझं रावळ बांधणार नाहीत. पण यो नागोजी तुझी तिरडी बांधल एवढं नक्की आहे. या नक्की हो. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी. सकुताई, तुमच्या इट्टल भक्तीला तोड नाही. आता नमस्कार घ्या. इट्टल इट्टल जय हरी इट्टल 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 जय हरी इट्टल इट्टल जय हरी इट्टल 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 जय हरी. विठुरा, तुझे आभार कसे रे मानू मी. माझ्यासाठी किती काही केलंस. जनाबाईंसाठी सोळ्याचं पाणी केलंस. आज अगदी तशीच सुराला फुलांची वेल केलीस. खरंच जीवा भावाचा सखा आहेस रे तू. सखू, खरंच तू खूप गुणी आहेस. एवढं सगळं घडलं पण तू हुरळून नाही गेलीस, कृतज्ञ राहिलीस. लोकांनी तुझी स्तुती केली, तुझा जय जयकार केला, पण तू अहंकारी नाही झालीस. नागोजी बाबतचा तुझा संकल्प नक्कीच पूर्ण होणार. तुझ्यासारखी निर्मळ मनाची, निस्वार्थ, निष्कपट, उत्कट भक्तीने भारावलेली, मग तुझा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायलाच हवी ना. घेतली. आई, अगं आई, काय झालं एवढं घायकुतीला का आलायस? रमाईला ना सगळीकडे साप विंचू विंगळे दिसतायत. किंचाळते, अंगावरून झटकते. खूपच वाईट अवस्था झाली ग. असं कसं होईल? अगं आई, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. रमाईला भास होतोय, भास. घाबरून ती तैतै नाचतेय. बघितलंस ना केलेली पाप कशी भोवतात ती. आयुष्यभर आम्हाला नाचवलं, आता तिच्यावरच नाचायची पाळी आली. मी तर म्हणते फास कशाला, खरंच हिला साप आणि विंचू डसू देत. आम्हाला दिवसातून 100 वेळा नांगी मारत असते. चल बघूया. चल रमाई, चल. सकूला खूप शोधलं, सकू घरात कुठेच नाहीये. नक्कीच माळावर गेली असेल. आपल्याला निघायला हवं. उगाच सकू बाबाजींच्या कार्यात विघ्न आणेल आणि बाबाजी तुला रागवतील. या अचानक साप विंचूक घरात कसे काय आले? ते तर अडगळीच्या खोलीत येणार होते. रमाई, अगं तुझं लक्ष कुठे आहे? सकूनी माळावर काही घोळ तर घातला नाही ना, ते बघून येऊयात असं म्हणतेय मी. चल ना. रमाई, अगं ऐकतेस का? सासूबाई खाली. आवडती राणी आली, गा बुंडारून आली. काय ग सखू, न सांगता कुठे गेली होतीस? क्षमा करा सासूबाई, पण न सांगताच जावं लागलं. अहो, वेळच तशी आली होती. बाबाजी गंगा मावशीचा बळी द्यायला निघाले होते. मग मग तू काय त्यात खोडा घालायला गेली होतीस की बाबाजींना अक्कल शिकवायला गेली होतीस? तू काही जगाचा ठेका घेतलायस का ग? हा, की स्वतःला कोण एवढी मोठी समजतेस तू?
दिगू काय म्हणाला होता? दागिने काढायचे नाही तो येईपर्यंत. मग ते वचन मोडून पळून गेलीस तू? अगं लाज नाही का वाटत तुला? तर ना तुझं सगळं थोबाडच रंगवते. मी रमाई, अगं आज माळावर खूप मोठी घटना घडली आणि बाबाजींनी स्वतः सकूचं कौतुक केलं, तिचा सन्मान केला. तुला पण सकूचा अभिमानच वाटेल असंच सगळं घडलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आज डोळ्याचं पारणं फिटलं. विठुरायाने त्याची लीला दाखवली. सकुताईचा धावा ऐकला आणि गंगेला वाचवलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अगं गंगे, छान पुसती कशाला? लागलेच राहू दे की. ह्या इटेला भित्तीवर रेखलं म्हणून तर संकट झालं होतं ना आपण. तुझा जीव जायची पाळी आली होती. होय, माझा दादा बोलतो ते खरं आहे. बाबाजी म्हणाले होते की हे संकट या विठ्ठलामुळे झालं. अरे गप! अरे आकलेला काय कीड लागली का काय तुमच्या? त्या बाबाजीच्या भुलाव्यातनं आधी बाहेर या. आज विठुराया आणि सखुताईच्या पुण्याईमुळे हे संकट टळले. अरे यो बाबाजी या गंगीचा जीव घ्यायला निघाला होता. तुमच्या डोळ्यांच्या खाचा झाल्यात का? अरे तुमच्या डोळ्यांमुळे चमत्कार झाला. त्या ढोंगी बाबाजीला विठुरायानं पार उघडं पाडलं, तरी असं कसं बोलता रे? हा, माझ्या गंगेचा प्राण सकुताईनं आणि विठुरायानं वाचवलं. बाबाजींना बोल लावायची गरज नाही. बाबाजीचे आम्ही भक्त आहोत. त्यांना बोल लावलेलं खपून घेणार नाही, सांगतोय. तुमचं तुमच्याकडे ना आमचं आमच्याकडं. तुम्हाला बाबाजी तारणार वाटत असतील, आम्हाला ह्यो वाटतोय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रमाई, अगं चमत्कारच झाला. म्हणजे बाबाजींनी मारायला उगारलेला सुरा त्याचं खाली येता येता अचानक फुलांच्या वेलीत रूपांतर झालं. गावातली वस्तीतली लोक सकूचं भरभरून कौतुक करत होती आणि गंगीचे प्राण वाचले. रमाई, अगं बाबाजींनी स्वतः सकूचा सन्मान केला म्हणजे तूच बघ ना. काय काका? हो तर सकूचं फार म्हणजे फार कौतुक झालं. अख्ख्या गावामध्ये आपल्या सुनेची चर्चा चालू आहे, प्रश्नच नाही ना. दिगू सांगतोय ते एकदम बरोबर आहे. खरंच सकू, धन्य आहेस तू. अहो, मी काहीच नाही केले. जे काही केले ते माझ्या विठुरायानेच केले. बघितलंस? विठुराया करायला गेली होती तिथे. इथे आम्हाला कुणाला काही न सांगता तिथे पळून गेली ही. आता तुझ्या हातात आरती देते. ओवाळ हा तुझ्या बायकोला. निर्लज्जपणाची हद्द झाली. म्हणजे तू काय सांगितलं होतंस हिला? मी येईस तोवर अंगावरचे दागिने काढायचे नाहीत. ही ती न ऐकता आम्हाला कुणाला काहीही न सांगता परस्पर चोरून गुरु झिग्रोबांच्या माळावर जाते. मला त्याचा राग येतोय.
पण तू तू तिच्या या अगोचरपणाचं कौतुक करतोय. म्हणजे आम्ही सगळे मूर्ख, आमची किंमत शून्य. आणि बाबाजी तिथे होते म्हणून संकट निवारण झालं. ते नसते तर काय झालं असतं रे? हा, कर्तव्य करायचं सोडून बाहेर उचापती करण्याचाच रस आहे ना हिला. आणि हिचं कौतुक सांगतोस तू मला? डोक्याला ना ताप आणला या मुलीने. ते काही नाही, जरा तुला जन्माची अद्दलच घडवते. तुला ना मी तुझ्या पायाशी साप आहे. तुमच्या खांद्यावर तुमच्या खांद्यावर जाऊ बाई. तुमच्या डोक्यावर रमाई असं काय करते रमाई? रमाई अगं इथे काही नाहीये, साप विंचू काही नाहीये, तुला भास होत आहेत रमाई. अरे कर्मा, दिगो अरे मागे पण रमाईला असेच भास झाले होते. घरात तिला काटे आणि काचा टोचत होत्या. आपल्याला लवकरात लवकर रमाईला बाबाजींकडे न्यायला हवं. रमाई अगं काही नाहीये इथे. सासूबाईंना असे भास का होत आहेत? विठुराया, मला शिक्षा होऊ नये म्हणून तू हे करतोयस ना रे? पण नको रे, सासूबाईंना खूप त्रास होतोय. हा त्रास आधी तू थांबव बघू.